आणि आम्ही आमच्या गळ्यात माळ घालतो, कपाळाला गंध लावतो, कथा ऐकायला जातो, कथेचं नियोजन करतो, सगळ्या गोष्टी करतो, परमार्थात कोणतीच गोष्ट सोडत नाही, तरी आमच्या जीवनामध्ये दुःख का, असा प्रश्न बहुतेकांना पडत असतो. त्याचं उत्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. ऐका. कधी कधी काही लोक म्हणतात, ताई कधी कधी असं वाटतं की हा परमार्थ सोडून द्यावा हो. कधी कधी वीट येतो काही गोष्टींचा, देव आमच्या बरोबर न्याय का करत नाही, आम्ही इतकं चांगलं वागतो तरी आमच्या बरोबर न्यायाने का वागत नाही. परमेश्वर, एक लक्षात ठेवा, देवाला दोष कधी देत बसू नका. एवढा प्रसंग सांगणार आहेत, आपण मध्ये प्रवेश करणार आहोत. ऐका. पहिला वर्ग असा आहे, तो अंधाराकडून अंधाराकडे जात असतो. दुसरा वर्ग असा आहे, जो प्रकाशाकडून अंधाराकडे जात असतो. तिसरा वर्ग असा आहे, जो अंधाराकडनं प्रकाशाकडे जात असतो. आणि चौथा वर्ग असा आहे, जो प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात असतो. लक्षपूर्वक ऐकताय सगळेजणी? तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे बरं का सगळ्यांना, सावध बसा सगळेजण. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, अर्थात दुःखाकडून दुःखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनात खूप दुःख आहे, अतिशय दुःख आहे, प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे. खायला व्यवस्थित नाही म्हणून त्याचं दुःख आहे, राहायला घर नाही म्हणून त्याचं दुःख आहे, अगदी मात्र निवारा नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, त्याचं दुःख आहे. खूप दुःख आहे. पण अंधाराकडून अंधाराकडे जाणं म्हणजे नेमकं काय? त्यांच्या जीवनात खूप दुःख आहे, पण ते दुःख असून सुद्धा ते कायमस्वरूपी त्या दुःखाचाच विचार करतात. बघा तुम्ही, कोणी भेटलं ना, ती बाई डायरेक्ट सुरू होते, मला तर असंच भेटलं, मला तर तसंच भेटलं, माझं तर असंच आहे, माझं तर तसंच आहे. म्हणजे काही बायका बघा तुम्ही, कायम स्वतःचं दुःख रडगरानं सांगत असतात. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जेवढं दुःखाची चिंता कराल तेवढं दुःख वाढत असतं. लक्षपूर्वक ऐकताय ना तुम्ही? जेवढं दुःखाची चिंता कराल तेवढं दुःख वाढत असतं. म्हणून तुम्ही दुःखाचेच विचार करत बसलात तर तुम्ही दुःखाकडून दुःखाकडे जाणार आहात, तुमचं दुःख काही कमी होणार नाही. म्हणून पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. ऐका. दुसरा वर्ग असा आहे, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा, अर्थात सुखाकडून दुःखाकडे जाणारा. मग सुखाकडून दुःखाकडे जाणं म्हणजे काय? तुमच्या जीवनात सगळ्या प्रकारचं सुख आहे, सगळं तुमच्याकडे, बंगला आहेत, गाडी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही दुःखी कधी होतात माहितीये का? काही काही बरं का, कधी दुःखी होतात? शेजारच्या माणसाने गाडी घेतली की तुम्हाला दुःख होतं, शेजारच्या व्यक्तीने बंगला बांधला की तुम्हाला दुःख होतं. अर्थात शेजारच्याचं सुख पाहिलं की काही लोक दुःखी होतात. म्हणजे त्यांचा प्रवास कुठून कुठे चाललाय? सुखाकडून दुःखाकडे, म्हणजे प्रकाशाकडून अंधाराकडे. तिसरा वर्ग असा आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा वर्ग. त्याच्यामध्ये बघा बरं का, तुम्ही जरा विचार करा याच्यावर, तुमच्यासाठी सांगते. अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणं म्हणजे काय? दुःखाकडनं सुखाकडे जाणं. काही लोकांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, त्यांच्याकडे बघितलं की डोळे खरंच भरून येतात. असं वाटतं परमेश्वराने का बरं असं करावं, का बरं न्याय देऊ नये. खरं तर त्यांना राहायला घर नाही त्याचं दुःख आहे, खायला अन्न नाही त्याचं दुःख आहे, मात्र त्या ठिकाणी अन्नही नाहीये, वस्त्रही नाहीये, निवाराही नाहीये, खूप दुःखी आहेत. आणि एवढं दुःख असताना सुद्धा त्यांचं मार्गक्रमण सुखाकडे कसं म्हणावं लागेल ऐका.